म्हणजे अभ्यासाची पद्धत स्पष्ट सांगतो. पहिल्यांदा एकदा वाचन, दुसऱ्यांदा आपलं लेक्चर आणि त्याच्यावरची प्रश्न जी तिसऱ्या नंबरची गोष्ट आहे. पहिल्यांदा वाचन वाचावंच लागेल, भले कळू न कळू एकदा वाचून घ्यायचं पहिलं. नंतर आपलं लेक्चर बघायचं ह्याच टॉपिकवरती, पूर्ण पुस्तक मी शिकवलेलं आहे, त्याची बॅच देखील उपलब्ध आहे, मी पुढे सांगतो तुम्हाला त्याच्याबद्दल. आणि तिसरं म्हणजे प्रिव्हियस इयरचे प्रश्न 1984 चे आजपर्यंत एमपीएससीने विचारलेले जुने प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण असणारं पुस्तक घ्यायचं मार्केटमध्ये. मिनिमम मटेरियल, मॅक्झिमम रिव्हिजन आणि पीवायक्यू सॉल्व, बस संपला विषय, जिंकले तुम्ही. या तीनच गोष्टी पाहिजे की पुस्तकावरती कुठं अंडरलाईन करायची आहे, कुठं हायलायटरचा वापर करायचा आहे, हे पूर्ण गोष्टी मी आपल्या या मराठीच्या बॅचमध्ये देखील सांगितलेल्या आहेत. युट्यूबला 3 व्हिडिओ आहेत, ते बघून घ्या, जबरदस्त पद्धतीने व्हायरल झालेले आहेत. नंतर तुम्हाला वाटलं तर बॅच घ्या, काही प्रॉब्लेम नाही. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण मोरा वाळंबे सरांचं पुस्तक कमी वेळेमध्ये कसं वाचायचं आहे. सरळ सेवेची एक्झाम असो, कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो, कुठल्याही एक्झामसाठी जिथे मराठी हा विषय आहे त्या विषयासाठी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरतात. तर हे तुमच्याकडे असेल किंवा नसेल, जरी तुम्ही घेणार असाल तर नेमकं कमी वेळेमध्ये कसं यूज करायचं आहे, कसं वाचायचं आहे, प्रश्न कुठून घ्यायचे आहेत, नेमकं काय करायचं आहे, किती टॉपिक आहेत, ते सगळं सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कुणाचे लेक्चर्स बघायचे, आपली मराठीची बॅच आहे का, तर आहे, त्याच्याबद्दल देखील सांगणार आहे. ओके, तर हे पुस्तक आहे मोरा वाळंबे सरांचं. ओके, आणि शब्दसंग्रहाचं देखील हे पुस्तक आहे. शब्दसंग्रहाचं हे शब्दरत्न पुस्तक आहे. ओके, मी जाहिरात करत नाहीये, पण भरपूर विद्यार्थी हे पुस्तक वापरतात आणि मेसेज करतात की सर पुस्तक कसं वाचायचंय. प्रत्येकाला कॉलवरती सांगणं अशक्य आहे, त्याच्यामुळे हा युट्यूबलाच व्हिडिओ टाकतोय. ओके, तर याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, जर मी माझ्या हातात एकदा पुस्तक धरतो म्हणजे तुम्हाला काही गोष्टी कळतील, नंतर स्क्रीनवरती देखील तुम्हाला मी सांगतो. ओके, जवळपास जर याच्यात बघितलं तर 38 टॉपिक आहेत. लेखन विभाग वगैरे ते राज्यसेवा मुख्य परीक्षेची रायटिंग आहे, त्याच्यात तुम्हाला ते कामाला येईल. सध्या मी 38 टॉपिक पर्यंत म्हणजे शेवटचा भाषाविषयक कौशल्य, त्याच्यात STI 2017 वगैरे STI ला काही प्रश्न आलेत. ओके, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे, कशा पद्धतीनं प्रश्न कुठून वाचायचे, काय करायचंय, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, डिटेल पद्धतीने सांगणार आहे. आता मेन मुद्दा आहे की सर 38 टॉपिक आहेत, मग बापरे, नाही, कुठेच घाबरू नका. मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने अभ्यास करा. औषधाला शिल्लक ठेवणार नाहीत, मराठीत आउट ऑफ मार्क तुम्हाला पडून जातील, काहीच प्रॉब्लेम नाहीये. बघा, पहिला जो टॉपिक आहे आपली भाषा, लिपी आणि व्याकरण. ओके, तर याच्यावरती युट्यूबलाच लेक्चर टाकले, जवळपास 20-30 हजार विद्यार्थ्यांनी ते पाहिले. भरपूर विद्यार्थी व्हायरल झालेलं आहे, जबरदस्त पद्धतीने टाकलंय, त्याला जवळपास 1-1.5 वर्ष झालेलं आहे. तर तेवढं ते लेक्चर आणि एकदा इथून वाचायचं आणि जे जुने प्रश्न, म्हणजे अभ्यासाची पद्धत स्पष्ट सांगतो. पहिल्यांदा एकदा वाचन, दुसऱ्यांदा आपलं लेक्चर आणि त्याच्यावरची प्रश्न जी तिसऱ्या नंबरची गोष्ट आहे. पहिल्यांदा वाचन वाचावंच लागेल, भले कळू न कळू एकदा वाचून घ्यायचं पहिलं. नंतर आपलं लेक्चर बघायचं ह्याच टॉपिकवरती, पूर्ण पुस्तक मी शिकवलेलं आहे, त्याची बॅच देखील उपलब्ध आहे, मी पुढे सांगतो तुम्हाला त्याच्याबद्दल. आणि तिसरं म्हणजे प्रिव्हियस इयरचे प्रश्न 1984 चे आजपर्यंत एमपीएससीने विचारलेले जुने प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण असणारं पुस्तक घ्यायचं मार्केटमध्ये. लोकसेवा पब्लिकेशन असेल किंवा झिरो एरर असेल किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं असेल किंवा कुणाचंही घ्या, जे चांगलं लेटेस्ट 2-3 एडिशन झाले असतील ते लेटेस्ट एडिशन घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. ओके, हे तुम्ही करू शकता की आपली भाषा, लिपी व व्याकरण काय करायचं, पहिला टॉपिक वाचायचा, नंतर माझं लेक्चर बघायचं, याच्यावरती आपली बॅच घ्या, मराठीची उपलब्ध आहे, जबरदस्त पद्धतीने सांगितलंय, हे तर युट्यूबलाच आहे, बघून घ्या युट्यूबवरून. ओके, 3 नंबरला त्याच्यावरचे प्रश्न तुमच्या डोक्यातच फिट होईल. म्हणजे 3 गोष्टी जर तुम्ही केल्या की जबरदस्त पद्धतीनं, काय परत एकदा सांगतो, लिहून घ्या वाटलं तर. पहिल्यांदा वाचन, भले कळू न कळू, इथे टेन्शन घ्यायचं नाही, सर मला वाचल्यावर काहीच कळणार नाही, कळणारच नाही. माझं जेव्हा लेक्चर बघेल सगळं डोक्यात फिट राहील की अरे बा, कुठंच अंडरलाईन नाही करायची पहिल्या वेळेस वाचत असताना, मी जिथे सांगेल तिथेच अंडरलाईन करायची, त्याच गोष्टी लिहून ठेवायच्या. 3 नंबर त्याच्यावरती प्रश्न सॉल्व्ह करायचे, या तिन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आणि हे तिन्हीचं रिपिटेशन करा, नंतर मॅक्झिमम टेस्ट सॉल्व्ह करा, संपला विषय. टेस्ट एकदम एक्स्ट्रीमला सगळं विषय झाल्यानंतर, रिव्हिजन झाल्यानंतर शेवटची स्टेप टेस्ट. सध्या नाही, पहिली गोष्ट वाचन, टॉपिकचं वाचन, दुसरी गोष्ट माझं लेक्चर, तिसरी गोष्ट त्याची PYQ. आता ह्या 3 गोष्टी झाल्या, अजून काही गोष्टी अजून सांगणार आहे, असं नाही की झालं संपलं, नाही. बघा, तर हे टॉपिक वाचत आहे, पूर्ण वाचून घ्यायचा. याच्यात काय महत्वाचं काय मी सांगितलेलं आहे, त्याचे प्रश्न सॉल्व्ह करायचे, नंतर याच्या काही नोट्स काढायच्या, त्या लेक्चरमध्ये मी सांगितल्या काही प्रमाणात काढायच्या. पुस्तकावरती कुठं अंडरलाईन करायचंय हे कळलं पाहिजे, कुठल्या गोष्टीला रिव्हिजन लागणार आहे हे लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. मग हे युट्यूबलाच बघून घ्या. पहिलं लेक्चर आहे. दुसरं लेक्चर आहे व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्व, हे देखील युट्यूबला टाकलेलं आहे. ओके, हे देखील त्याच पद्धतीने करायचंय. आणि हे 2 परफेक्ट झाल्यानंतर त्याचे प्रिव्हियस इयरच्या प्रश्नामधले जे काही गोष्टी आहेत त्याच्यातल्या रिपीट होतील, त्या प्रिव्हियस इयरच्या प्रश्नाच्या एक्सप्लेनेशन मधून इथे प्रश्न रिपीट होतील, कुठली एक्झाम असू देत. तिसरं आहे वर्ण विचार, हा टॉपिक देखील मी युट्यूबला टाकलाय. 3 जवळपास टॉपिक युट्यूबला टाकलेले आहे, बघून घ्या. त्याला जवळपास 15-20 हजार 30 हजार व्ह्यू झालेले आहेत, जबरदस्त पद्धतीने झालेला आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर, हे 3 टॉपिक झाले. आता हे जे पहिले 2 टॉपिक आहेत हे कॉम्बो आहेत.
म्हणजे एकदा समजून घ्यायचे. त्याच्यानंतर एक भाग संपला, दुसरा भाग सुरू झाला वर्णविचार. वर्णविचार एक स्पेशल पॅकेट आहे, पॅकेट आहे, तेवढं आपल्याला समजून घ्यायचंय. मग वर्णविचार, त्याच्यात नेमके वर्णांचे प्रकार किती, काय, त्याचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न, त्याचे लेक्चर्स, अशा पद्धतीनं वर्णविचार टॉपिक संपवायचा. म्हणजे काय, इकडे बघा, याचा अभ्यास करत असताना पहिला टॉपिक दुसरा टॉपिक एकदाच संपवायचा आहे, एकदाच. कॉन्फिडन्स झालं, याचे प्रश्न बघून घेतले, एकदम कॉन्फिडन्स आला सर. 2 नंबरला वर्णविचार, मग त्याच्या भाग 1 भाग 2, नंतर भरत इकडं. ओके, हे झाले 4 टॉपिक पर्यंत झाले. वर्णविचार पूर्ण समजून घ्यायचा, त्याची रिव्हिजन, पहिलेचे टॉपिक त्याचं रिव्हिजन, बस. नंतर जायचं जोडाक्षर. ओके, हे जोडाक्षरांचं लेखन आहे. म्हणजे वर्णविचार जोपर्यंत तुमचा क्लिअर नसेल तर पुढे जोडाक्षर कळणार नाही. जोडाक्षराचं लेखन जर नाही कळलं पुढे संधी कळणार नाही. मग संधीला अजून तोडायचंय. मग स्वरवरती एक लेक्चर, व्यंजनवरती, विसर्गवरती, त्याला तोडायचं. ह्या तोडून अभ्यास करायचा आपल्याला. म्हणजे लिंकअप, असेच लेक्चर्स मी टाकलेले आहेत. लिंकअप झालं पाहिजे, फक्त घेतलं आणि वाचलं असं झालं नाही पाहिजे. ओके, पॅचेसच्या बद्दल सांगून ठेवतो, भरपूर जणांना कळत नाही किंवा माहिती नसतं. बघा, ही आपली याच्यामध्ये आहे हे मोरावळ मिसराचं पुस्तक कसं वाचायचं, त्याचा लोगो. मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह बॅच, टू द पॉइंट टीचिंग. कोर्सची व्हॅलिडिटी 6 महिने, वॉच टाइम अनलिमिटेड आहे, कितीही वेळा पहा, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, तर हे बाकीच्या कंबाईनच्या वगैरे बॅचेस, राज्यसेवा वगैरे वगैरे. ओके, ही आपली ॲग्रिकल्चरची SSC बॅच, ॲग्रिकल्चर ऑप्शनल, फॉरेस्ट मेन्सची ही कंबाईन टेस्ट सिरीज. ओके, आणि तुम्हाला जर माझे व्हॉट्सअप स्टेटस दिसत नसतील, तुम्ही 94 21 44 24 36 या व्हॉट्सअपच्या क्रमांकावर तुमचं पूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा जिल्हा, तुमच्या डिग्रीचं नाव पाठवा. तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह होईल, माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह करा. तुम्हाला माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसतील. काही जे काही प्रश्न विचारायचे असेल विचारू शकता. कॉलिंगचा टाइम घेऊन कॉल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. चला, ओके, तर आता मेन मुद्दा हा आहे की चला आपल्याला पुस्तकाबद्दल बोलायचं. एकदा फक्त क्लिअर दिसतंय का चेक करतो आणि पुढे मी सांगतो. ओके, एकदम क्लिअर दिसतंय, काही प्रॉब्लेम नाही. चला, ओके, तर ही वर्णविचार टॉपिक पर्यंत आलात तुम्ही. त्याला एक पॅकेट म्हणून ह्या 2 टॉपिकला वर्णविचारला एक पॅकेट आहे, ते पूर्णपणे समजून घ्यायचंय. नंतर आपला जोडाक्षराचा टॉपिक आला, तो घ्यायचा आहे आणि याचा उपयोग आपल्याला संधी या टॉपिकमध्ये करायचा आहे. संधी हा टॉपिक तोडायचा आहे. संधी म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्यायचंय. नंतर स्वर संधी एक स्वतंत्र समजून घ्यायचा. व्यंजन, विसर्ग हे इथल्या इथंच क्लिअर करायचंय. लेक्चरमध्ये सांगितले की काय गोष्टी अवघड आहेत, की विसर्ग अवघड आहे का, व्यंजन अवघड आहे का, काय कुठली अवघड आहे ते सांगितलंय. त्याला स्टार करायचं की हे अवघड आहे, हे आत्ता समजून घ्यायचंय. की पुस्तकावरती कुठे अंडरलाईन करायची आहे, कुठे हायलायटरचा वापर करायचा आहे, हे पूर्ण गोष्टी मी आपल्या या मराठीच्या बॅचमध्ये देखील सांगितलेल्या आहेत. युट्यूबला 3 व्हिडिओ आहेत, ते बघून घ्या. जबरदस्त पद्धतीने व्हायरल झालेले आहेत. नंतर तुम्हाला वाटलं तर बॅच घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. क्वालिटी शिकवलंय म्हणून मी सांगतोय. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. 6 संधीचे प्रकार म्हणजे इथपर्यंत आले. नंतर आला शब्दविचार, पुढचा टॉपिक. म्हणजे 6 टॉपिक बघा कुठे कमी आहेत. प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघा, फक्त वाचत सुटू नका की एका दिवसात पूर्ण मराठीचं पुस्तक संपवतो वाचून काहीच उपयोग नाही त्याचा. एक टॉपिक वाचायचा. एक गोष्ट लक्षात ठेवा की पहिल्यांदा आपल्याला पुस्तक पहिला चॅप्टर वाचायचा आहे, नंतर लेक्चर बघायचंय, त्याचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कुठेही या 3 गोष्टी वगैरे अंडरलाईन करा सांगितलेलं नाही. जेव्हा लेक्चर बघाल, जेव्हा प्रश्न बघाल, मग तुम्हाला सांगेल की लेक्चरमध्ये सांगितलेलं इथे अंडरलाईन करा, तिथंच अंडरलाईन करा. ह्या गोष्टीच्या नोट्स काढा, त्याच गोष्टीच्या नोट्स काढा. सगळ्याच गोष्टी लिहित बसू नका. मी लेक्चरमध्ये परफेक्ट पद्धतीने सांगितलं की हे लिहून घे, याचं रिव्हिजन कर, हे पाठ कर, याचं हे 4-5 वेळा लिहून घेणं अपेक्षित आहे. इथे अंडरलाईन कर, इथे हायलाईट कर, हे महत्वाचं आहे. याने काय होतो, तुमचा वेळ वाचतो. वेळेचं महत्व जबरदस्त पद्धतीने आहे. वेळ कधीच नाही की तुम्ही पूर्ण पुस्तक 1 दिवस 2-4 दिवस 8 दिवस झाले पुस्तक वाचून टाकलं, तुम्हाला काहीच कळत नाहीये, गेले 8 दिवस वाया. मी ज्या पद्धतीने सांगेन थोडासा वेळ जास्त लागेल, पण आयुष्यभर लक्षात राहील. आयुष्यभर लक्षात राहणं महत्वाचं आहे की थोडासा वेळ वाचवायचा आहे. की आज वेळ वाचेल, चला 8 दिवसात सगळं पुस्तकं वाचून टाकतो, नंतर काहीच कळणार नाही. त्याच्यामुळे नीट थोडंसं स्ट्रॅटेजिकली तुम्ही जाऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. ओके, शब्दविचार. मग शब्दविचार, शब्दाच्या जाती, त्याच्यात नेमकं काय आहे हे क्लिक होणार आहे. आणि नंतर हे शब्दविचाराच्या नंतर एक टप्पा घ्यायचा आहे की आपल्याला नाम घ्यायचंय. मग सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, फक्त मराठीच नाही, याची इंग्रजीमध्ये कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, ही इंग्रजीची देखील नावं घ्यायची आहेत. नाम म्हणजे नाऊन, याला थोडंसं रिलेट करायचं, कोरिलेट करायचंय, त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे मराठी करतोय तर इंग्रजी झालं पाहिजे, का इंग्रजी करतोय तर मराठी झालं पाहिजे, कामात काम होऊन गेलं पाहिजे, काही प्रॉब्लेम नाहीये. तर हे नाम एक टॉपिक जबरदस्त पद्धतीनं. परत घ्यायचं लिंगमध्ये वचन, हे नाम, लिंग, वचन हे इतक्या जबरदस्त पद्धतीने करायचे आहेत. पुढे समास किंवा इतर पुढे जसं टॉपिक जाऊ, या नाम, वचन, लिंग याचं आपल्याला काम पडणार आहे. ते चुकता कामा नाही. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे फक्त इथं वचन विचार घेतलोय, फक्त वाचलोय, झालं लेक्चर, असं नाहीये. याचं काम आहे पुढे आपल्याला वचन ओळखता आलं पाहिजे, लिंग ओळखता आलं पाहिजे,
पुढे जसे जसे अवघड टॉपिक येतील तिथं तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल की मला वचनच ओळखता येत नाही, इथे यायचं तो टॉपिक कव्हर करून घ्यायचा, की तुम्हाला सामान्य ज्ञान म्हणजेच काही कळत नाहीये, वाक्यात लिंकच कळत नाहीये, एक वचन अनेक वचनच कळत नाहीये, की वचन पण कळत नाहीये, इथून एक जायचंय आपल्याला. हे बेसिक इथून होणार आहे. एक एक टॉपिकला असं घ्यायचं की वाचन, रिव्हिजन, वाचन, लेक्चर आणि PYQ. 3 गोष्टी जर प्रॉपर पद्धतीने जर केल्या तर पूर्ण पद्धतीने होईल. याच्यातली एक जरी स्टेप जर केली की फक्त पहिल्यांदा वाचलंच नाही, डायरेक्ट लेक्चर बघितलं तरी कळेल, काही प्रॉब्लेम नाहीये. लेक्चरही नाही बघितलं, डायरेक्ट PYQ सॉल्व्ह केले, कधीतरी वाचलं, काहीच फायदा होणार नाही. कारण की लेक्चर्समध्ये त्याच पद्धतीने सांगितलंय की तुमचा वेळ वाचला पाहिजे. वाचून तर पहिल्या वेळेस तर कळतच नाहीये, पण लगेच लेक्चर बघितल्यावरती कळेल की ह्या गोष्टी वाचल्या होत्या, ह्या कळाल्या नव्हत्या किंवा ह्या महत्वाच्याच नव्हत्या, मी ज्याच्यावरती भर द्यायला गेलो होतो. अरे बापरे, किती जबरदस्त पद्धतीने वेळ वाचेल. वेळ वाचवणं, कमी वेळेत मॅक्झिमम रिव्हिजन झालं पाहिजे, ती एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर विभक्ती विचार. मग प्रत्येक कसे लागतात, विभक्तीचे कुठले कुठले प्रकार आहेत, सामान्य रूप म्हणजे काय, इथून या कन्सेप्ट क्लिअर करायच्या. पुढे या सामान्य रूपाचा, या विभक्तीचा, विभक्ती कशी लागते, काय लागते, ह्याच्यावरती प्रश्न आहेत. पुढे जसं जसं जाऊ त्याचे प्रश्न वाढणार आहेत. सामान्य रूप पूर्ण टॉपिक आहे ते आपल्याला करायचं आहे पुढे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा सर्वनाम टॉपिक. ओके, नाम जर बघितलं तर सर्वनाम कळेल, नाऊन, प्रोनाऊन. सर्वनाम म्हणजे प्रोनाऊन, इंग्रजीतले काही प्रमाणात कळायले, त्याचे प्रश्न, त्याच्यात कशा कशा पद्धतीने प्रश्न आहेत. ओके, विशेषण असेल, विशेषण, विशेष्य म्हणजे काय हे आपल्याला बघायचंय. याच्यातून परत नामे, बघा नाम सर्वनाम आलं, धातू साधिते, ह्या पद्धतीने करायचे. अधिविशेषण, क्रिया विशेषण, ऍडजेक्टिव्ह आपण जर बघितलं, विशेषण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत की अधिविशेषण म्हणजे काय रे, आधी येणार, विधी म्हणजे नंतर येणार आहे, अशाच पद्धतीने सांगितले. नावावरूनच लक्षात राहणार आहे. कुठेच असे की किचकट आहे, लय अवघड आहे, जमतच नाही, काहीच नाहीये, सगळं जमणार आहे, नावावरूनच कळणार आहे. क्रिया विशेषण, विशेषण काय करते, ऍक्शन करते, क्रिया करते, त्या पद्धतीने सांगितले. समास आणि प्रयोग तोडलंय मी त्याला जबरदस्त पद्धतीने, प्रत्येक टाईपवरती एक एक व्हिडिओ टाकलाय, त्याच्यामध्ये कळून जाईल की अरे बापरे, आज एक टाईप, उद्या एक टाईप, 8 दिवसात तर पूर्ण समास आणि प्रयोग खतम, औषधाला शिल्लक ठेवायचा नाही, त्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे. क्रियापद विचार, क्रियापदाचे कुठले कुठले प्रकार आहे, त्याच्यावरती कसं आहे, कर्ता कर्म ओळखायचा आहे. कळतच नाही कुठं प्रत्यय लावून काय ना, खाणारा कोण, नाणार प्रत्यय कुठं लावून काय, काहीच नाहीये. PYQ घेऊन त्याला जोडायचंय. या पुस्तकातले पण ऍज इट इज उदाहरण परीक्षेला आलेले आहेत, ऍज इट इज. जर हेच नीट केलं तर होऊन जाईल का सगळं काम, 100% होऊन जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही. मी नेहमी म्हणतो एखादी गोष्ट इतक्या परफेक्ट पद्धतीने करायची आहे की ती औषधाला शिल्लक नाही राहिली पाहिजे, त्या पद्धतीने करायची, जबरदस्त पद्धतीने, शानदार, जबरदस्त आणि जिंदाबाद. मगच ती गोष्ट आपल्याला त्या गोष्टीत टॉपर झालं पाहिजे. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. चल पुढचा क्रियापद विचार, क्रियापदाचे अन्य प्रकार वरी बघितले, अजून आपल्याला बघायचे पुढे त्या पद्धतीनं. जसं इथं जर बघितलं, सिद्ध, साधित क्रियापद, प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, या प्रत्येकावरती मी सांगितलं की नेमकं काय. शक्य याच्या नावावरच आहे, अनियमित त्याच्या नावावरतीच आहे, प्रयोजक त्याच्या नावावरतीच आहे, नावातूनच लक्षात घ्यायचं आहे. बाकी टेन्शनच घ्यायचं नाही की मला सर सिद्ध म्हणजे काय कळत नाही, काहीच नाही. तू फक्त वाच, लेक्चर बघ, PYQ सॉल्व्ह कर. लेक्चर बघितलं तुला कळेल की कशा पद्धतीने लक्षात घ्यायचे, बस संपला कार्यक्रम, काहीच नाही वेगळं. शब्द सांगतो की हा शब्द सांगतो, शक्य क्रियापद काय आहे, भाव करतो, काहीतरी सांगतोय, तो फिलिंग सांगतोय, भावना सांगतोय, ती लेक्चर तिथल्या बघितल्यानंतर त्या गोष्टी वर्क होतील. ओके, हे इतक्या तळमळीने सांगितलंय. 3 लेक्चर युट्यूबचे बघा, मग तुम्हाला कळून जाईल की अरे बापरे, जबरदस्त पद्धतीने. ओके, कारण की ते शिकवल्यानंतर भरपूर 1.5 वर्ष लागलं मला ती बॅच कंप्लीट करायला, कारण की ते एवढा वेळच नव्हता, त्याच्यामुळे ते लेक्चर्स उशिरा झाले. पण आता जबरदस्त पद्धतीने बॅच उपलब्ध झालेली आहे. ओके, भरपूर जणांची मागणी होती. त्याच्यानंतर काळ असेल, याच्यात रीतिकाळच भरपूर जणांना कळत नाही. बाकी वर्तमान काळ, भूतकाळ हे तर कोणालाही कळते, चालू कळते, पण हे रीतिकाळ कळत नाही. अपूर्ण कळतो, पूर्ण करतो. ओके, रीती भविष्यकाळ म्हटल्यानंतर अजून कळत नाही. हे जे तुम्हाला कळत नाहीये, ह्याची अवघड आहे, ज्याच्यावरती नेहमी प्रश्न येतो, किंवा लिंग टॉपिकमध्ये स्त्रीलिंगी आहेत किंवा काही नपुसकलिंगी आहेत, तर काही जे अवघड आहेत, जे दोन्हीकडे येतात, त्याच्यावरती मी भर दिलाय. तिचे अवघड आहेत त्याच्यावरतीच प्रश्न येतो. तेच जर जास्तीत जास्त आपण हे केले तर, त्याच्यावरती जर रिव्हिजन मारली तर अरे हो सर बरोबर आहे, तुम्ही सोपं आहे त्याचीच जास्त रिव्हिजन मारत होते. जे अवघड आहे, जे परीक्षेला नेहमी विचारलं जातं, ते तुम्ही भीतान बघतच नाहीत. मी त्याला सांगितलं की हे एवढे शब्द आहेत, समजा 20-30 प्रश्न आहेत, शब्द आहेत की नेहमी नेहमी विचारतात लिंग टॉपिकमध्ये. अरे मग तेवढेच करायचे आधी, बाकीचे सोपे एकदा 2दा रिव्हिजन करायचे. पण मॅक्झिमम टाइम हे जे 20-30 असतील त्याला पुस्तकातच लाल पेनने अंडरलाईन करायचं, त्याचीच मॅक्झिमम रिव्हिजन करायची. म्हणजे लिंग टॉपिक जी परीक्षेत कन्फ्युजन होणार आहे, अरे वाचलं तर होतं पण आताच काहीच कळत नाहीये, असं डोक्याला हात लावण्याची गरज नाही परीक्षेमध्ये. तिथं खुश की हे मी अवघड होतं, सरांनी सांगितलं होतं, आता मी वाचून काढलेलं आहे, परीक्षेत पटकन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये उत्तर येणार आहे. तुमची मेहनत त्याच्यात अपेक्षित आहे. ओके, त्याच्यानंतर क्रियापद विचार, क्रियापदाचे अर्थ, आख्यात विचार, काही टॉपिक याच्यामधले आता सध्या की इथं नाही कळणार, पुढच्या टॉपिकमध्ये कळणार, अशा पद्धतीने देखील सांगितलं की इथं टेन्शन घेऊच नका, पुढे आपल्याला डबल ते शिकायचं आहे. त्या पद्धतीनं आता हे
क्रियाविशेषण अव्यय, अव्ययचे टॉपिक, प्रत्येक अव्ययावरती एक लेक्चर तोडलंय त्याला की क्रियाविशेषण अव्यय नेमकं काय, क्रिया ऍक्शन आहे, विशेषणाची ऍक्शन आहे, बस तिथूनच त्या पद्धतीने सांगितलंय. त्याच्यानंतर जर पुढे क्रियाविशेषणाच्या नंतर जर बघितलं, पुढे शब्दयोगी अव्यय असेल. ओके, शब्दाला चिटकून ते येतात, त्याच पद्धतीने त्याचे प्रकार वगैरे आपण बघितलेले आहेत, त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर उभयाने अव्यय ते पण त्या पद्धतीने सांगितले. याच्यात काही गोष्टीची नोट्स काढायची, पुढे याचा वापर पुढे होणार आहे. म्हणजे फक्त इथं शिकलून झालं संपलं असं नाहीये, परत इकडे आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. केवळ प्रयोगी अव्यय याच्यावरती देखील प्रश्न आहेत, PYQ पाहिल्यानंतर आपल्याला ते कळतील. ओके, म्हणजे प्रत्येक टॉपिकचं महत्व, प्रत्येक टॉपिकमध्ये काय कामाचं आहे, काय सोडून द्यायचं आहे, हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुमचा वेळच वाचणार नाही. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर वाक्य विचार, विभक्तीचे हे प्रत्यय वगैरे वगैरे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की 24वा टॉपिक, त्याच्यानंतरचा जे समास टॉपिक आहे आजपर्यंत, आता हे 24 टॉपिक आहे, 23 टॉपिकचं परफेक्शन जर असेल, म्हणजे पूर्ण वाचन 23 टॉपिक वाचले असतील, याच्या आधीचे लेक्चर्स बघले असतील, बघितल्यानंतर लेक्चर मधले सगळे रिव्हिजन केले असेल, नोट्स काढले असतील, जिथं अवघड आहे तिथं भर दिले असेल, प्रिव्हियस इयरचे प्रश्न सॉल्व्ह केले असतील, याचं मल्टिपल टाइम या 3 गोष्टीचं रिव्हिजन केलं असेल, तर हे जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळूनच जाईल. नंतर लेक्चर बघाल तर मग तर काहीच नाही, औषधाला शिल्लक राहणार नाही. जेव्हा PYQ बघाल मग तर सगळंच खतम होऊन जाईल, जमूनच जाईल, तुम्हाला कार्यक्रमच जमून जाईल याचा. कारण की आता तोडलेलंच आहे मी, प्रयोग म्हणजे काय या पद्धतीनं. ओके, याचे प्रकार वगैरे सगळे घेतलेले आहेत, भावे प्रयोग हे सगळं काहीच ठेवलेलं नाहीये. त्याच्यानंतर पुढे हे नॉर्मल आहे, बेसिक म्हणून कव्हर होऊन जाईल 25वा समास टॉपिक. मग प्रत्येक एक समास म्हणजे काय आणि समासाचे कुठले कुठले प्रकार आहेत त्याच्यावरती एक लेक्चर. त्याच्यानंतर अव्ययभावी समास त्याच्यावरती एक लेक्चर, तत्पुरुष समास त्याच्यावरती, द्वंद्व त्याच्यावरती, आणि बहुग्रीत त्याच्यावरती. म्हणजे त्याला तोडायचं, एका दिवशी सगळे लेक्चर्स बघायचे का तर बघू शकता. तुम्हाला वाटलं की नाही आज पहिल्यांदा काय करू, समासाचे प्रकार आणि समास म्हणजे काय समजून घेऊ, ठीक आहे. उद्या अव्ययभावी समास, ठीक आहे. नंतर द्वंद्व, ठीक आहे. त्याला तोडले, वेगवेगळे लेक्चर टाकले. एकदा 3 तासाचं नाही केलं. खाय एवढं खाय पच फिरून ये, एवढं खाय पचव फिरून ये. एकदा दिलो ताटात एवढं नाही, तसं नाहीये. तोडलं याला मी. कारण की तुम्हाला वाटलं द्वंद्व अवघड चाललाय, द्वंद्वच लेक्चर बघायचं. तुम्हाला वाटलं तत्पुरुष अवघड चाललाय, तत्पुरुषच लेक्चर बघायचं. सोपं जात आहे. याला तोडलं ना असं 1 2 3 4 5 6 असं लेक्चर मध्ये तोडलं त्याला. समाजचे 5-6 लेक्चर म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. छोटे छोटे लेक्चर्स आहेत, 30-30 मिनिटाचे, 15 मिनिटाचे, 20 मिनिटाचे, 45 मिनिटाचे, ज्याच्या कंटेंटनुसार. एखादा 20 मिनिटाचा, एखादा 40 मिनिटाचा, मॅक्झिमम किती 45-50 मिनिटाचं, बस 50 त्याच्या नाही. एका तासाच्या वरी नाहीच आहे. मॅक्झिमम कुठलं तरी एखादा असेल तर एका तासात, एखादा चॅप्टर छोटाच आहे, एका तासात संपून चालला, संपव त्याला, खतंबात. ह्या पद्धतीने त्याला तोडायचं. अभ्यास करत असताना समासाचा देखील अशाच पद्धतीने अभ्यास करायचा की समास म्हणजे काय, त्याचे प्रकार पहिल्यांदा लक्षात घ्या, त्याची डायग्राम काढा, कुठले कुठले समजून घ्या, फक्त नावं ओळखून घ्या. नंतर एक समास घ्या आणि त्याला टप्प्याटप्प्यात घ्या, त्याचा करेक्ट कार्यक्रम करून टाका. त्याला औषधाला शिल्लक नाही ठेवायचं. मग एकाला घ्या, एकदा सगळे घ्याल तर सगळं खिचडी होऊन जाईल. मग टेन्शन होईल, तुम्हाला टेन्शन येईल, काहीच वाचणार नाही तुम्ही. त्याच्यामुळं समास असेल किंवा प्रयोग असेल त्याला ह्या टप्प्यात एकाला घ्या, त्याचा करेक्ट कार्यक्रम करून टाका, संपला विषय. ओके, तर हे परत एकदा बॅचचं सांगावं लागतं. मध्ये मध्ये भरपूर ज्याला माहिती नसतं की सर तुमची बॅच आहे का वगैरे, तर मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह बॅचची व्हॅलिडिटी 6 महिन्याची आहे. वॉच टाइम अनलिमिटेड, किती वेळा पहा, काही प्रॉब्लेम नाहीये. फीस वगैरे ऍप्लिकेशनला जाऊनच बघा, तिथेच तुम्हाला ते कळेल. ओके, कारण ती बदलत राहते ऑफर वगैरे. बाकी कंबाईन टेस्ट सिरीज वगैरे हे ऑलरेडी बोललेलं आहे त्याच्यात. क्लिअर? चलो, तर शब्दसिद्धीमध्ये सिद्ध शब्द, साधित शब्द, प्रत्यय लागून आलेले किंवा प्रत्यय घटित शब्द या की पॉईंट्सवरती प्रश्न विचारतात. जसं आता मागच्या वर्षी 25 मध्ये, 24 मध्ये, 23 मध्ये TCS IBPS तिथे काही प्रमाणात प्रश्न येत होते. IBPS नाही पण TCS ना MPSC याच्यावरती खूप प्रश्न विचारते. याच्यात कशा पद्धतीने प्रश्न आहेत, काही ट्रिक्स असतात युट्यूबला याच्यातल्या. पुढे काही शब्द प्रकार वगैरे, सिद्ध शब्द वगैरे ते पण बघून घ्यायचे. जे चांगलं आहे, जे परफेक्ट आहे ते घ्यायचं, त्याचे नोट्स काढायचे, त्याचे रिव्हिजन करायचं. ओके, त्या पद्धतीने आहे. वाक्यांचे प्रकार याच्यावरती नेहमी प्रश्न येतात. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, स्पेसिफिक येतं. त्याची PYQ तेवढं बस सफिशियंट आहे, तेवढंच करायचं. मिनिमम मटेरियल, मॅक्झिमम रिव्हिजन आणि PYQ सॉल्व, बस संपला विषय, जिंकले तुम्ही. या 3च गोष्टी पाहिजे. वाक्य पृथक्करण सेम, ह्या गोष्टी जर इथं परफेक्ट असतील तर हे कळेल. हे जर परफेक्ट असेल तर पुढे कामाला येणार आहे ते, त्या पद्धतीने ते आहे. ओके, 29 टॉपिक पर्यंत आपण आलो. इतक्या सोप्या पद्धतीने येणार का, तर येणारच, काही प्रॉब्लेम नाही. जर या पद्धतीने केलं तर म्हणजे 29 पर्यंत याला थोडासा वेळ लागेल बाकीच्या पेक्षा, की 1-4 तास वेळ जास्त लागतील फक्त, पण परफेक्ट राहील. मग बाकीचे तुमच्या पुढे जातील 4 तासानं, त्यांना काहीच आठवणार नाही. 29 वर येतील आणि ते म्हणतील समास काय की द्वंद्व, काय की हे, काय की ते, काहीच होणार नाही. तुम्ही असं नाही करणार. तुम्ही परफेक्ट पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं असणार, त्याचं रिव्हिजन केलेलं असणार, त्याचं वाचन केलेलं असणार, लेक्चर्स बघितलेले असतात, अंडरलाईन केलेले असेल, नोट्स काढलेले असतील, नोट्स काढलेल्या कधी वाचायच्या ते देखील सांगितले, किंवा
आणि हे टॉपिक पुढे जाऊन आपल्याला कामी येणार हे देखील सांगितले. त्यामुळे परफेक्ट त्यावेळीच्या गोष्टी त्यावेळीच करून घेतल्या की परत भविष्यात अडचणी येत नाही. ओके. त्याच्यानंतर जर बघितलं इथं परत एकदा वाक्य रूपांतर किंवा वाक्य विश्लेषण याच्यावरती देखील प्रश्न येतो. दोघांचं एक मिक्स करायचंय. मग हे जे टॉपिक आहे हा वाक्य संश्लेषण किंवा वाक्य संकलन, जर पाठीमागचे जे केवळ वाक्य मिश्र वाक्य ते तिथं जर परफेक्ट पद्धतीने समजून घेतले पुढे अडचण येणार आहे का रे आम्हाला. हा फक्त टॉपिक संपवायचा आहे का आपल्याला, नाही, आजच्या आजच तो परफेक्ट करायचा आहे. त्याची PYQ सॉल्व्ह करायची, तिथे वेळ लागला तर हरकत नाही. पुढे जसं जाईल मी पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं होणारच नाहीये मी जर सांगितलेल्या पद्धतीने केलं तर. क्लिअर. तर त्याच्यानंतर वाक्य रूपांतर हे काय, प्रश्नार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, होकारार्थी नकारार्थी हे फक्त ओळखायचंय बस. गौण वाक्य, मिश्र वाक्य, कोण प्रधान, कोण डॉन, कोण गौण, डॉन म्हणजे प्रधान अशा पद्धतीने सांगितलेलं. एकदम त्याला असे उपमा दिलेली की डॉन वाक्य कुठलं, या वाक्यातलं डॉन वाक्य कुठलं, ओके, गौण वाक्य कुठलं, डॉनचा परिणाम व्हायला का गौणवरती, दोन गौण वाक्य झाले का वाक्यात, डॉन वाक्य आले काय, या पद्धतीने ते सांगितलेलं आहे एकदम हसत खेळत. त्याच्यानंतर हे वृत्ते वगैरे हे कंबाईन मेन्सला वगैरे काही प्रमाणात त्याच्यावरती प्रश्न आहेत. या अशा हे जे टॉपिक आहेत 32 टॉपिक, याला PYQ थ्रू इकडे यायचं. म्हणजे पहिल्यांदा हे वाचायचं, काहीच कळणार नाही. लेक्चर बघायचं का तर काहीच नाही, याला पहिल्यांदा वाचायचं, नंतर PYQ बघायची, नंतर लेक्चर तिसऱ्या स्टेपला. शेवटी याला ती स्टेप नाही, याला 32ला स्टार करून ठेवा. हे किचकट आहे एकदम, याला काही लेक्चर बघितलं नाही तर चालतं. अलंकार टॉपिक पहिले सरळ सेवेला वगैरे खूप विचारायचे. आता राज्यसेवा जुने MCQ, राज्यसेवा कंबाईन आताची MCQ किंवा आता सरळ सेवा येईल तिथे याला प्रश्न येतील, पण याला PYQ थ्रू जायचं पहिल्यांदा. हे टॉपिकच करत बसायचं नाही की अलंकार सगळाच करतो, थांब आधी वाच, कळणार नाही काही प्रॉब्लेम नाही. त्याचे कुठले प्रकार आहेत कागदावरती लिहून घे आणि नंतर PYQs आहे. मग याच्यात कुठल्या अलंकारावरती की समजा यमक आहे किंवा अर्थ अलंकार आहे त्याच्यावरती किती प्रश्न आलेत, कसे प्रश्न आलेत, कुठले प्रश्न आले, त्याची उदाहरणं काय आहेत, असं जायचं, त्याला उलटं जायचं ह्या अशा टॉपिकला. क्लिअर. त्याच्यानंतर कवितेचे जरा संग्रह, त्यालाही तसं उलटं जायचं आहे. ओके. आणि हे एवढे अलंकाराचे हे सगळे आहेत, टेन्शन नाही घ्यायचं, त्याला उलटं जायचं, क्वेश्चन थ्रू जायचं. आधी वाचायचं क्वेश्चन, नंतर परत एकदा वाचायचं क्वेश्चन थ्रू जायचं. ओके. त्याच्यानंतर हे पण शब्दांच्या शक्ती, रस, काव्य, ह्याला हे देखील हे उलटं जा, क्वेश्चन थ्रू इकडे या, म्हणजे हे सोपं होणार आहे. बाकी विरामचिन्ह वगैरे काही नाही, त्याच्यावरती मी सांगितलंय. भाषाविषयक कौशल्य हे पाठीमागून वाटलं तर हा लवकर टॉपिक बघून टाका, याच्यावरती प्रश्न देखील सगळं सांगितलंय. आणि छोटा टॉपिक आहे 38वा, म्हणजे राईट करून टाकायचं. म्हणजे याच्यात मी नेहमी शिकवत असताना पण एक फॉर्म्युला वापरतो मी नेहमी, की समजा हा टॉपिक झाला माझा शिकवायचा, याच्यावरती असं टिक करून टाकतो की झाला, कॉन्फिडन्स येतो. तुम्हाला पहिला टॉपिक दुसरा टॉपिक बघून घ्या, त्याच्यानंतर वाटलं तर 38वा बघून घेतला तरी चालतो आणि वाचून घ्या एकदा, लवकर तुमचा कॉन्फिडन्स वाढून जाईल. आणि त्याच्यानंतर परत एकदा हे विरामचिन्ह पण वाचून घ्या, याला पण राईट करा, सोपं आहे. याला थोडंसं इंग्रजीमध्ये पण जे आहेत काही विराम चिन्ह जे आहेत ते देखील बघा, म्हणजे सोबत त्याचा अभ्यास होऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर लेखनविषयक नियमावली, जे शुद्ध लेखन वगैरे असतं ते शुद्ध लेखनचे शब्द आणि इथले काही नियम PYQ बघून, हे नियम काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, इथले काही शब्द तुम्हाला मिळतील, लेखनविषयक नियम वगैरे, थोडंसं एक भारी वाटेल की अरे वा असे नियम असतात. टेन्शन घेऊ नका फक्त. तिथं टेन्शन घ्याल की सर मग मला कळतच नाही, हे नियम लक्षात ठेवायचे का. शुद्ध लेखनला हे कामाला येणार आहे आणि याची PYQ बघून घ्यायची बस. इथं विरामचिन्हाचे पण PYQ बघून घ्या आणि इंग्रजीतलं जे विरामचिन्ह आहेत ओके ते पण बघून घ्या. म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतात, इंग्रजीत काय म्हणतात, सोबतच लक्षात ठेवा. एक थोडंसं चार्ट बनवा स्वतःच, थोडंसं परेशान व्हा 5-10 मिनिटं आणि ती चार्ट घेतला की झालं तुमचं रिव्हिजनच झालं, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर. हा सायमल्टेनियसली अभ्यास करायचा आहे कमी वेळेत. म्हणजे तुमचं इंग्रजी व्हायला जसं मराठीमध्ये नामे टॉपिक करताय मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये नाऊन टॉपिक म्हणजे फक्त नावं बघून घ्यायची की याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. ओके. प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नाम, ओके, कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम, असं नामे म्हणजे नाऊन, सर्वनाम म्हणजे प्रोनाऊन, असं या पद्धतीनं. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, त्या पद्धतीनं करायचं आहे. ओके. तर हे 38 टॉपिक झालेले आहे. तर हे 38 टॉपिक अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. प्रॉपर पद्धतीनं जर याचं प्लॅनिंग केलं तर अवघड नाहीये. आता हे कवितेचे रससंग्रह वगैरे हे PYQ थ्रू जायचं. तुम्हाला जिथे जे टेन्शन आलं की सर मला समास आणि प्रयोग मला मी कंबाईन वगैरे करतोय, मेन्स करते किंवा करतोय, कळत नाहीये कुठे करू, तर PYQ जायचं, बघायचं याच्यावर किती प्रश्न आहे. अलंकार टॉपिक कंबाईन मेन्सला करायचं आहे. आजपर्यंत किती प्रश्न आलेत ते मी जे प्रश्न सांगितले की 1984 ते आजपर्यंत असणारे मराठीचे जुने प्रश्न, त्याचं स्पष्टीकरण असणारं पुस्तक कुठल्या पब्लिकेशनचं घ्या, तर त्या पुस्तकात ते सगळं दिलेलं असतंय. त्याच्या इंडेक्सवरून किंवा ते ओपन केलं की कळतं की अलंकार टॉपिकवरती अरे कमीच आहेत. तुम्ही इथं अलंकार बघून कोमात गेले असताल की हो सर एवढे टॉपिक बापा कसं काय होईल, की तिचं PYQ बघितल्यानंतर कळेल की याचं वेटेजेस कमी आहे. ओके. तर ह्या पद्धतीनं मोरावाळे सरांचं पुस्तक किंवा मराठीचा कसा अभ्यास करावा ह्या पद्धतीने आहे. आता ज्या त्या एक्झामला त्याचे IMP टॉपिक्स आणि त्याचा वेगवेगळी स्ट्रॅटर्जी व्हिडिओ असते. नेमकं पुस्तक कसं वापरायचंय, कसं वाचायचंय, लेक्चर्स कुठले करायचे, बॅचेस कुठल्या करायच्यात, त्याची मी पूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. तर हे जबरदस्त पद्धतीनं मोरावाळे सरांचं पुस्तक कमी वेळेत कसं वाचायचं टू द पॉईंट माहिती दिलेली आहे.
अजून तुम्हाला जर वाटलं की सर बॅचेस वगैरे घ्या, आपले युट्यूबचे 3 लेक्चर्स पहिलं दुसरं तिसरं सायमल्टेनियसली सलग टाकलेत, ते बघून घ्या, ते आवडले आपली ही मराठीची बॅच घेऊ शकता. शानदार जबरदस्त पद्धतीने शिकवलंय, मनाभावातून एकदम हसत खेळत शिकवलेलं आहे, कुठेच तुम्हाला त्याचा अडचण येणार नाही आणि मराठीमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळावेत हीच अपेक्षा. लवकरात लवकर तुम्हाला गुलाल लागावा ही महत्वाची गोष्ट. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, म्हणजे कळेल की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिलाय का. आणि माझे व्हॉट्सअपचे स्टेटस जर तुम्हाला दिसत नसतील 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही मला मेसेज करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसतील. स्टेटसच्या माध्यमातून डेली तुम्हाला स्टडी अपडेट्स मिळत राहतील. तुमचे जे काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा. अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.